हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपल्या 5D पिकॉकचा दुसरा दिवस आहे आणि इथं बघू शकता मी घेतलेला आहे जरी थ्रेड आणि जरी थ्रेडने आपण इथं खूप छान असे झिगझॅग चेन टिच आणि चेन टिच करणार आहोत. तर इथं मडकन बनवून घेणार आहोत ज्या करून आपण पिकॉक आणि फेदर दोन्हीही कटिंग करून लावणार आहोत. तर इथं सगळ्यात पहिले मी चेन टिच बनवणार आहे ज्या करून आपण चेन टिच केल्याच्या नंतर झिगझॅग चेन टिच बनवणार आहोत. तर इथं धागावरती काढून घ्यायचा आहे आणि जागावर चेक टिच देऊन धाग्याला पॅक करायचा आहे. तर जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका ज्या करून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला असेच खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटतील आणि शिकायला भेटेल. ज्यांना कुणाला बेसिक शिकायचं असेल आरी वर्कचे तर बेसिकचे भरपूर व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत यूट्यूब चॅनलला. नक्की माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघा. आणि आता चालू आहे ॲडव्हान्स आरी वर्कचा. आता आरी वर्कच्या ॲडव्हान्समध्ये आपण 3Dचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. तर 3Dचे व्हिडिओ अगर तुम्हाला बघायचे असले तर आपल्या यूट्यूब चॅनलवर भेटतील बघायला आणि शिकाय देखील भेटेल. तर आता आपल्या 5Dच्या पिकॉकचा वर्क चालू आहे आणि इथं बघू शकता खूप छान असा मी चेन टिच बनवून घेत आहे. छोटी छोटी चेन टिच बनवून घेत आहे. पटापट बनवून दाखवणार आहे मी. तर इथं पूर्ण तयार करून घेतलेला आहे पिकॉकला मी. बघू शकता दोन्ही पण चेन टिच बनवून घेतलेली आहे. आणि आता इथं आपण झिगझॅग चेन टिच म्हणजेच मडकन बनवणार आहोत. तर इथं बघू शकता झिगझॅगचे चेन टिच कशी करायची. एक धागा या साईडला टाकायचा, एक धागा त्या साईडला टाकायचा. असं करून तुम्ही झिगझॅग चेन टिच करू शकता म्हणजेच मडकन. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही देखील करून बघा आणि पटापट वर्क बनतो, जास्त टाईम लागत नाही आहे. सगळ्यात पहिलं आपण पूर्ण फेदरला आणि पिकॉकला मडकन बनवून घेणार आहोत ज्या करून आपल्याला वर्क करायला सोपं होईल आणि पटापट वर्क देखील होईल आपला. कारण याच्या पुढचा व्हिडिओ मी जसे अर्धा वर्क बनवलेला दाखवेल. कारण पूर्ण वर्क तर पटापट बनत नाही याचा, कारण सगळं फेदर वगैरे पूर्ण भरावं लागणार आहेत. तर जसा जसा वर्क होईल तसा तसा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणारच आहे. स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे ज्या करून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. तर अगर कुठला प्रॉब्लेम येत असेल वर्क करताना तर तुम्ही मला मेसेज नक्की करू शकता. तर इथं बघू शकता एक पिकॉक बनवलेला आहे. दुसरा देखील मी पटापट बनवून घेते आणि दाखवते. तर इथं बघू शकता बनवून घेतलेला आहे आणि 4-5 फेदर देखील बनवून घेतलेले आहेत मी. तसेच आता सगळे फेदर भरून घेणार आहोत आपण. तर काय फेदर बघू शकता इथं मी असे झिगझॅग चेन टिच वगैरे मडकन बनवून घेतलेलं आहे आणि बाकीचं देखील बनवून घेणार आहे. ते बनवून घेण्याच्या आधी मी तुम्हाला दाखवणार आहे लास्टला एक राहिलेला फेदर मी तुम्हाला कसा बनवायचा ते दाखवणार आहे. इथं बघू शकता चेन टिच बनवलेले आहे मी आणि पटापट इथं चेन टिच लास्टला घेऊन येते. त्याच्यानंतर मडकन बनवणार आहोत आपण. तुम्ही पण स्टेप बाय स्टेप असं शिकू शकता आणि घरी बसल्या आरी वर्क शिकायला सोपं पण आहे की तुम्ही व्हिडिओ बघून बनवू शकता. तर आज आमच्या इथं पाऊस असल्यामुळं थोडा बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत आहे पावसाचा, तर इग्नोर करा.
तर इथं बघू शकता पटापट मी मडकण बनवून घेत आहे. आणि याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टोन वगैरे कसे लावायचे, कसं आपण फेदरला आतमध्ये थोडं थोडं करून कसं स्टेप बाय स्टेप भरणार आहोत ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पुढचा व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ पण स्किप करून नका बघू, कारण छोट्या छोट्या टिप्स देत असते मी, ज्या करून तुम्हाला आरी वर्क शिकण्यास मदत होते. तर इथं पूर्ण मडकण बनत आलेलं आहे आणि इथं नॉट देऊन मी इथं जागेवरच पॅक करून घेणार आहे. तर तुम्हाला दाखवणार आहे की पूर्ण रिंग आपली कशी दिसत आहे. पूर्ण आपण मडकण बनवून घेतल्याच्या नंतर पुरं फेदर आणि पिकॉकला आपण पूर्ण बनवून घेतल्याच्या नंतर पूर्ण रिंग किती सुंदर दिसते ते बघा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा.